हाय गाईज. आज आम्ही चाललो आहे खोपोलीला. हे लास्ट संडेचा व्लॉग आहे. तेव्हा आत्ते आमच्याकडे आलेले आणि कझन पण आलेला माझा एक ओमकार. त्यामुळे आम्ही चाललेलो सगळी पुढे बसलेत आणि आम्ही खूप मस्तपैकी बाय रोड जात होतो. खोपोलीला पोचलो मंदिरात आणि मग आम्ही निघालो. आम्हाला पार्किंग पाठच्या साईडला भेटलेली म्हणून आम्ही पाठच्या साईडला उतरून पुढे चालत जाणार होतो. आणि पाठून पण एवढा मस्त व्ह्यू होता की किती सुंदर वाटत होतं. असं इथे आम्ही तिघींनी एकदम मॅचिंग केलेलं सेम चिकन काळीचा ड्रेस घातलेला म्हणून आणि इकडनं आम्ही जात होतो पुढे. मंदिराचा हा व्ह्यू होता. हा पण खूप सुंदर दिसत होता. एकदम शांतता होती. एकदम भारी दिसत होता. एकदम माझ्या आत्तेची आता व्लॉगिंग आहे का? खूप छान व्लॉगिंग करते. बोल. जातानाच आम्हाला स्टॉल दिसत आहेत. पियूचं लक्ष आहे तिकडे, अर्ध लक्ष तिकडेच आहे, देवाकडे काय नाही. पण आम्ही दर्शन घेणार आणि मग बाहेर येणार आणि याला गंड होणार. बघत राहू तुम्ही आम्ही कसे गंड होतो. आता अरे पोचलो. आता ते आम्ही पोचलेलो आहोत. हे पुढची साईडला इकडनं मस्तपैकी असं पाणी वाहत होतं. कसं वाटतंय? हो, पहिल्यांदा चालू इकडे. मला कसं वाटतंय? भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला मी खूप वेळा आले आणि मला भारीच वाटते. आता चला आपण गेट होतं पण आतमध्ये असं शूटिंग करणं अलाउड नव्हतं. त्यामुळे मी नाही करू शकली शूटिंग. पण हे सगळं मी जरा आतमध्ये आल्यानंतरचं अजून मी गाभाऱ्यात गेलेली नव्हती. आणि नंतर आमचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तर इथे असं मस्त असं गार्डनसारखं होतं जिथे सगळी अशी पिकनिक बनवत होते. म्हणून आम्ही पण तिथे गेलो आणि तिथे आम्ही मस्त फोटोज काढले आणि मस्त होतं तिथे. एकदम ऊन पण खूप होतं, बघू शकता. ते सुंदर होतं. आम्ही सगळी जात होतो तिथे आणि इथे बघा किती सुंदर दिसत होतं मंदिरातनं पाणी पूर्ण. तर आम्ही खाल्ला आणि निघालो परत. आणि आम्ही अर्ध्यावर पोचल्यानंतर आम्हाला एक मंदिर दिसलं तिथे शंकरांची एक मोठीशी अशी हे बनवलेलं स्टॅच्यू. नंतर आम्ही तिथे गेलो. आणखी आम्ही हे खूप वेळ असं जाताना बघितलेलं पण कधी गेलो नव्हतं. तर आम्ही सगळे गेलो तिथे आणि ते मंदिर म्हणजे एकदम शांतता होती त्या मंदिरात आणि मस्त होतं. त्यात जाताना सीड्या होत्या 10-12, त्यात चढून जायचं. मग मस्त एकदम छोटूसं हे होते, मूर्त्या होत्या एकदम सुंदर. आणि इथे एक नव्हते, 3-4 असे देवांचे हे होते मंदिरं छोटी बाजूला पण होती. ही मूर्ती जिथे होती मोठीशी बनवलेली स्टॅच्यू, त्याच्या खाली दगडं केलेली पांढरी दगडं होती. आणि ते खरोखर असं वाटत होतं की आपण खरोखर हिमालयावर आहोत. एकदम थंड हवा येत होती. एकदम मस्त वाटत होतं. एकदम नॅचरल फीलिंग येत होती. तुम्ही बघू शकता अशी दगडं कशी आहेत. नंतर आमचे दर्शन झाले आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. पोचेपर्यंत लेट झालेला तर आम्ही विचार केला बाहेर काहीतरी खायला घेऊया. तर आम्ही हिरानंदानीला गेलेलो. जे पण खारघरला राहत असतील त्यांना माहितीच असेल हिरानंदानी आपल्यासाठी काय आहे. तर आम्ही तिथे गेलो आणि पुन्हा आमचं जेवण आणलं आणि घरी गेलो. नंतर आम्ही घरी गेल्यानंतर जेवलो आणि नंतर आम्ही एवढी दमलेलो की मी काय व्लॉगच नाही करू शकले. मला भूक जास्त लागलेली. नंतर जसंच आमचं जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही ती मूवी आणि अंथरूण घातलं आणि मम्मीने माझ्यासोबत काहीतरी असं केलेलं. म्हणजे खूप फेसवरती पिंपल्स आलेले आणि मम्मीच्या पण, त्यामुळे आम्ही
हळदीचं काहीतरी लावलेलं. नंतर आम्हाला घेऊन आले पान आणि पान पण खाल्लं. आम्ही रात्रभर मज्जा केली आणि शेवटला झोपलो.